गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता आम्ही चाललो आहोत दुकानावरती. बाबू पैसे दाखव बघा. तर दुकानावरती आम्ही आता अंडे आणायला चाललो आहोत. आज आमच्याकडे आहेत गवत काढण्यासाठी माणसं. खूप मुश्किलीने खरं तर माणसं मिळाली आहेत. गावाकडे आजकाल कोणतेही कामं करण्यासाठी माणसं मिळत नाहीत. तर आमचे 5 गुरं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला गवत काढणं आवश्यक आहे. मशीनने खरं तर काढलं असतं, पण मशीनने काढायला 1 तासाचे खरं 400 रुपये घेतले जातात. परत बांधण्यासाठी वगैरे सेपरेट माणसं करावी लागतील. त्यामुळे आज आम्ही माणसं केलेत. 2 माणसं आहेत, त्यांना जेवणही आहे. तर त्यासाठी आम्ही आज चाललो आहोत अंडे आणण्यासाठी. तर चला तुम्हाला दाखवते आमचं दुकान वगैरे कुठे आहे ते. आमच्याकडे 5 गुरं आहेत खरं तर. तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल. तर त्यांचं शेण आम्ही शक्यतो विकत नाही. काही लोक तर 50 रुपये एक पाटी शेण विकतात. आमच्याकडे तर सगळ्यांना आम्ही फ्रीज देतो. जेव्हा सण असतो तेव्हा कुणालाही शेण मिळत नाही. मला शक्यतो सगळी लोक करत असतात. तर आमच्या घरी तर सणाच्या दिवशी शेणच नसतं. रे पहा, आम्ही दुकानात चाललो आहे. पूर्ण रानच आहे, जिकडे तिकडे हे बघा, झाडच झाड आहेत. तुम्हाला मी आता दुकानावर जायची वाट दाखवते. एक दुसरी वाडे आहे. आम्ही दुकानातून परत आलो. दुकानदार घर नाही आहे, ते गेले मुंबईला. दुकान बंद आहे. आता प्रश्न पडला, आता काय जेवण बनवायचं. तर हे पहा, हे समोर जाते दुकानात जायला वाट, आणि ही जाते आमच्या वाड्याकडे. ही वाट गवत आहे. आम्ही फक्त शेतीसाठी नाही काढत आहोत, तर गुरांसाठीही काढतो आहे. गुरांना आम्ही बांधून जेव्हा ठेवतो तेव्हा गवत घालावं लागतं. त्यासाठी आम्ही आता परत आलो आहे घरी. आम्हाला काय मिळालं नाही, तर बघू काहीतरी बनवू. फायनली जेवणाचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. तर चिकन आम्ही आणलेलं आहे. गवत काढणाऱ्या लोकांना जरी आपण जेवण घातलं तरी त्यांची मजुरी 350 रुपयेच द्यावी लागते. इथे पहा, मी इथे तयारी करून घेतली. ते चूल पेटवले. चला तर मी आता पटपट जेवण आवरून घेते.
हे पहा, इथे चुलीची पडवी आईने सारवून घेतले आणि आता इथे खाली सारवत आहेत आई आणि स्पंदन. आता याच्यावरती रांगोळी वगैरे टाकून घेतील. इथेच नळ असल्याने ते पाणी घ्यायला सुद्धा बरं पडतं. तर हे पहा, संध्याकाळ झाले. आजी आणि नाद बघा कशी सारवण करते इथे. खरं तर स्पंदनला हे सर्व काहीच आवडत नव्हतं, पण आता ती शेणामध्ये जायला तिला नाही घाण वाटत. सुरुवातीला तिला खूप घाण वाटायची. तर आजीने नाद सारवण करते. हे पहा, घराभोवती सारवण असलं की कसं प्रसन्न वाटतं. पूर्ण शेणाचा सडा असेल तर छोटाही सर्व कसा वावरत असतो, त्यामुळे सर्वत्र आम्ही शक्यतो सारवण करून स्वच्छता ठेवतो. स्पंदन अगदी मनापासून काम करते. हे पहा, सुट्टी एन्जॉय करते ती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.